ते म्हातारा लेकीच्या गावाकडे चाललेला आहे. कशाला? लेकीला सोनं नाणं चांदी द्यायला लेकीच्या गावाला चाललेला आहे. पैशाला असं गाठलं मोठ्याला बांधलंय माग. इकडून आलंय म्हाताऱ्याचं घोडं. त्या झेब्याला माहिती झालं समोरून म्हातारा यायला लागलंय. श्रीमंत म्हातारा आहे. चाललंय लेकीच्या गावाला म्हणला पैसे लोन असणार म्हणला. आता आपल्याला चान्स लागला म्हणला. आपलं काम पत्ते झालं म्हणला. इकडून आलं म्हाताऱ्याचं घोडं. इकडून आलं झेब्याचं घोडं. झेब्याला काय केलं मुद्दाम फडकावला असं. ह्याच्या घोड्याला ह्याचं घोडं म्हातारा म्हणलं खा कुंकुमी आले म्हणला. नाव तू काय शरीर म्हणला बाया घोड्याचं जेव्हा म्हणला नाव्या पण एक अट्ट आहे म्हणला माझी. काय एक अट्ट आहे. म्हातारा म्हणलं काय अट्ट आहे? तर मी जर शर्यत जिंकलो तर घोड्यांची आदला बदल करायची. काय करायचं? माझं घोडं तुला, तुझं घोडं माझं घोडं तुला, मला. त्याच्यावर काय हलवायचं नाही सामान घोड्यावरचं काय सामान हलवायचं नाही. काय म्हणलं म्हातारा? माझं घोडं ऐकतोय म्हणला. सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात माझं घोडं नंबर आला म्हणला. माझं घोडं ऐकतोय म्हणला. चल लाव म्हणला शर्यत. दोघांच्या घोड्याची शर्यत सुरू झाली. दोघांचे घोडे असे समान अंतराने चालले. म्हाताऱ्याचं घोडं लई चपळ असते. असं म्हाताऱ्याचं घोडं पुढे चाललेलं दिसलं जेबेल म्हाताऱ्याच्या कमरात गाठलेला. म्हातार पडलं. जेब्याने ही घोडं घेऊन जेब्या घराच्या दिशेने निघाला. जेब्या घरी आला. कारभारीनं म्हणला कारभारीन जा शेर घेऊन ये. काय जा शेर माहिती आहे तुम्हाला? मोजायचा शेर. जा म्हणला शेर घेऊन यायचा शेजाऱ्यांकडून. तर म्हणली जेव्हा म्हणला पैसे मोजायचे म्हणला. शहरात पैसे म्हणले कशाचं एवढं पैसे आणलं? एवढं पैसा आलाय का? लगेच कारभारीने गेली शेजाऱ्याकडे आणि म्हणजे शेजाऱ्यांना म्हणजे काकू मावशी जरा शेर द्या हो. कशाला तुला शेर म्हणले? तर पैसे मोजायचे. म्हणजे काय करायचं आहे? पैसे मोजायचे. कशाला पैसे एवढं आणलं? तर चमड्याचे पैसे आणले. कारभाऱ्याला चमडं इकून पैसे आणले. एवढं पैसे आले तर होय म्हणजे चला बघायला. पाहिलं शेजाऱ्याची पाजाऱ्याची गोळा झाली आली बघतेस तर जेवायची बायको मोजायला पैसे.